आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। गोरगरीब उपाशी मरावेत हे भुजबळांचं स्वप्न। ओबीसींनी भुजबळांपासून सावध राहावं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत भरला जनता दरबार। विद्याप्रतिष्ठानमध्ये बारामतीकरांची गर्दी। अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर लुटला हुरडा खाण्याचा आनंद। दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक कार। मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचे धोरण। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर। सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निर्णय। रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता। मुंबईत पारा वाढला। किमान तापमानात वाढ झाल्याने काहीसा गारठा कमी। पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार। हवामान विभागाचा अंदाज। मेट्रो 3 आता 3 टप्प्यात वाहतूक सेवेत येणार। पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस आरे ते बीकेसी भुयारी। दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी तर तिसरा टप्पा वरळी ते कुलाबा असणार। MMRC कडून नियोजन। मुंबईतील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या उभारणीला वेग। मुंबईतील 16 उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळण्यासाठी 4,830 कोटी रुपयांची तरतूद। गणवेश न घालणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। वाहक आणि चालकांसाठी एसटी महामंडळाचे नवे निर्देश। ऑन ड्युटी पूर्ण गणवेश नसल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार। कचरा व्यवस्थापन विलगीकरणासाठी बीएमसी कडून 168 कोटींचा निधी। गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा 14% अधिक तरतूद। महालक्ष्मी रेसकोर्सवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही। रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉक ट्रॅक बनवणार। मुंबई महापालिकेची माहिती। बांद्र्यातील गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। लवकरच इमारतीचा रखडलेला पुनर्विकास होणार। मुंबईतील खाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगराचं पुनर्वसन MMRDAच्या मार्फत होणार। 4,000 कोटी रुपये कर्ज रूपात उभारणार। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील डोळखाम धरणाची पाईपलाईन फुटल्याने हजारो एकर शेती पाण्याखाली। काकडी, कलिंगड, कडधान्य आणि पिकांचं नुकसान। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरुस्तीचं काम नाही। ठाणे बोरीवली भुयारी मार्गातील अडथळा दूर। MMRDAला केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली। येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाची शक्यता।